नमस्कार, गौरी किचनमध्ये आपले स्वागत। मी आज कैरीचं लोणचं बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी कैऱ्या धुवून पुसून चांगल्या कोरड्या करून त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून आता ते मिक्स करून घेऊया। मिठाने त्याच्यातला जो ओलसरपणा आहे, थोडं पाणी ते निघून जाईल। ते पाणी निघून गेल्यानं लोणचं खराब होणार नाही। आणि ते आता मी एक दिवस ठेवल्यानंतर त्या फोडी मी आता परातीमध्ये काढून कोरड्या करून घेतलेल्या आहेत। आता आपण लोणच्याचा मसाला तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी राईची डाळ तव्यावर आता ही गरम करून घेऊन राहिलेली आहे। हे बघा, ही थोडी गरम झाल्यानंतर काढून घेऊया। तिच्यातला ओलसरपणा निघून गेलेला आहे। आता हे राजीने घेतलेले आहेत आहे मी। आता ते सुद्धा चांगल्या प्रकारे गरम करूया आपण। हे बघा, अशा प्रकारे गरम झालेले आहेत आता राजीने। त्यामध्ये आता आपण मिरी टाकूया आणि ते पण आता त्याच्याच बरोबर आता गरम करूया। त्याचबरोबर आता लवंग टाकलेली आहे मी। लवंग टाकून घेऊया आपण। ती सुद्धा चांगली गरम झालेली आहे। हे बघा, अशा प्रकारे चांगली गरम झाल्यानंतर मेथी टाकूया आपण आणि ती सुद्धा चांगली गरम करू। हे बघा, असं चांगलं कडक असं गरम पटकन वाटलं पाहिजे। हे बघा, असे झालेले आहे, गरम झालेली आहे। आता आपण हे काढून घेऊया। काढून घेतल्यानंतर मिक्सरला लावूया, हे पण बारीक करूया। हे संपूर्ण मिश्रण आता मिक्सरला आपण बारीक करून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे एकदम जाडसर असा तयार केलेला आहे मी। आता एका ताटलीमध्ये ओतून घेऊया आणि ही मिरची पावडर आहे आणि हळद आहे। मिरची पावडर आपल्याला जेवढी पाहिजे तिखट असेल लोणचं तेवढी टाकून हे मिक्स करून घेऊया। आपला हा लोणच्याचा मसाला तयार झालेला आहे। आता एका पातेल्यामध्ये तेल ठेवूया तापत। ते तापल्यानंतर चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये हिंग टाकूया। या तेलाला हिंगाची फोडणी देऊन आता ते आपण थंड करूया। थोडंसं थंड झाल्यानंतर कोमट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो मसाला तयार केलेला आहे लोणच्याचा तो टाकूया। राईची डाळ टाकूया आणि चांगला मिक्स करूया। त्याच्यामध्ये सगळी राईची डाळ आणि सगळं मसाला आपण तो थोडा थोडा करून टाकून घेऊया। हे बघा, ते मिश्रण टाकून झाल्यानंतर ते मिश्रण फोडीवर लावून घेऊया। तर संपूर्ण त्या फोडीवर ओतून घेऊ। त्या फोडी मी रात्रभर ठेवून सकाळी मी फॅनवर थोड्या कोरड्या केलेल्या आहेत। आता त्या चांगल्या कोरड्या झालेल्या आहेत। आता हे तेलाचं मिश्रण आणि आपण जे मसाला तयार केलेला आहे तो मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये आता हे मीठ टाकूया। मी खडा मीठ घेतलेला आहे, तो बारीक केलेला आहे। आता हो मिक्स झालेला आहे। आता एक बरणी मी काचेची घेतलेली आहे, ती उन्हामध्ये कडक वाळून आणि त्याच्यामध्ये आता हे लोणचं आपण भरून घेऊया। आता आपला कैरीचं लोणचं वर्षभरासाठी रेडी झालेलं आहे। बघा, छान कलर आलेला आहे।